बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड याशिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात माधव नेत्रालयासह रेशीमबाग येथील स्मृतीस्थळ, दीक्षाभूमी आणि सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीला ते भेट देणार आहेत। या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी नागपुरात दाखल होणार आहे। याशिवाय पोलिसांकडून 5000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही लावण्यात येणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागाने 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर केलं। रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंनी समर्थन दिलंय। वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलं आहे, ती कथा सत्य आहे असं भिडे गुरुजी म्हणाले। संभाजीराजे छत्रपती बोलतात ते 100% चुकीचं आहे असंही भिडे गुरुजी म्हटले। राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या राजहंस नाटकात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे। 1908 ला लिहिलेल्या पुस्तकात हा उल्लेख असून पुरावे ग्राह्य धरायचे नाहीत का असा सवाल संजय सोनावणे यांनी उपस्थित केलाय। जळगावमधील काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत मोठा गोंधळ झाला। जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवाराच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली, ज्यानंतर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। निवडणुकीच्या काळात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडून 2 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी केला। येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहे। या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलं। 1 रुपयात पीक विमा योजनेऐवजी सुटसुटीत नवी पीक विमा योजना आणली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली। तसंच 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू असतानाही पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी असलेली तरतूद घटल्याचं समोर आलंय। एकूण तरतुदीपैकी जवळजवळ निम्मी रक्कम या योजनेवर खर्ची पडणार असल्यानं अन्य योजनांना कसा निधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावर मंगळवारी मृत्यू झाला। या घटनेनं हळहळ व्यक्त होते। मुंबई पुणे एक्सप्रेस वे लवकरच 8पदरी होणार आहे। सध्या एक्सप्रेस वेवर जाण्यासाठी 3 आणि येण्यासाठी 3 अशा 6 मार्गिका आहेत। मात्र तरीही एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी होते। त्याची दखल MSRDCनं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूनं एक लेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील 63,000हून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय, तर 89 झोपड्यांना क्रमांक देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। अखेर 6व्या हप्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय। पनवेलमध्ये बदलत्या हवामानामुळे नागरिकांचं आजारी पडण्याचं प्रमाण जसं वाढलंय तसंच बालकांमध्ये देखील आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय। सर्दी, खोकला, ताप यामुळे आजारी असलेल्या बालकांचं प्रमाण अधिक आहे। वैतरणा ते JNPA मार्गावरील कुंडेवाहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला। बोगद्यातील सर्व लाईन टाकण्यासह इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे MD प्रवीण कुमार यांनी व्यक्त केला। लाखो प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या लोको पायलट मोटरमनचा प्रवास आता गारेगार होणार आहे। तीव्र उष्णता आणि धुळीमुळे त्यांच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो। ही स्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वेनं मोटरमनच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलाय।
धारावीत टीबी नियंत्रणात आणणं कठीण होतंय. त्यासोबतच औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या DR टाईपचे टीबी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अस्वच्छता, जवळजवळ असणारी घरं, नियमित औषधांच्या सेवनाचा अभाव ही प्रमुख कारणं टीबी रोखण्यास अडचण ठरत आहेत. मुंबई पालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण कर वसुलीचे 6,200 कोटींचं लक्ष्य ठेवलंय. आतापर्यंत 5,392 कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत आणि त्यामुळे 2 दिवसात 800 कोटी रुपये वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. एकीकडे स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्राच्या मोहिमा सुरू असताना स्थानिक पातळीवर मात्र साधा कचराही 100% उचलला जात नसल्याचं वास्तव कॅगच्या अहवालातून समोर आलंय. शहरी भागात तब्बल 41% कचरा उचलला गेला नाही असा ठपका या अहवालात ठेवलाय. सिद्धिविनायक मंदिरात श्रीचरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कालावधीत हा लिलाव पार पडणार आहे. मुंबई पालिकेनं फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानक परिसर ही मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या 26 विभाग कार्यालयांमार्फत एकाच वेळी धडक कारवाई करण्यात येते. दादर आणि अंधेरी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचा दावा पालिकेनं केला. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामं भविष्यात होऊ नयेत, रस्त्यांना तडे जाऊ नयेत यासाठी समन्वय आणि सर्व कामांवर देखरेख करण्यासाठी आता IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. महत्त्वाची कागदपत्र आणि फायली सुरक्षित ठेवण्यासाठी म्हाडा तब्बल 3 कोटी 7 लाख रुपये खर्च करून आपल्या गोडाऊनमध्ये फाईल कॉम्पॅक्टर बसवणार आहे. यासाठी म्हाडातर्फे नुकतीच निविदा जारी करण्यात आली. आणि आता एक मोठी बातमी. इलेक्ट्रिक वाहनांबाबत चर्चा सुरू असतानाच आमदारांना गाड्यांसाठी दिलं जाणारं कर्ज केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यावर आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. त्यावर शासकीय योजना गरजूंसाठी आहे, लोभींसाठी नाही, अशी जोरदार टोलेबाजी फडणवीसांनी केली आहे. सभापती महोदय, विरोधी पक्षनेते आपण बोला. माझा मुद्दा असा आहे की 10 लाखाचीच मर्यादा आहे. 10 लाखात म्हणजे आम्हाला मर्सिडीज घ्यायची, मर्सिडीज तर जरा मुख्यमंत्री आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे. त्यामुळे EV मध्ये असं काही फॅसिलिटी करणार का जरा बघायला सांगा. माननीय मुख्यमंत्री. माननीय विरोधी पक्षनेते, शांतता ठेवा जरा सभागृहात. ऐका जरा प्रवीण. गव्हर्नमेंट स्कीम इज ओनली फॉर नीडी, नॉट फॉर ग्रीडी. एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. देशभरात विविध ठिकाणी UPI सेवा ठप्प झाली असून नागरिकांना डिजिटल पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागला. पेमेंट सातत्यानं फेल होत असल्यानं युजर्स संतापले. अनेक व्यवहार ठप्प झाले. गुगल पेच्या युजर्सना सर्वाधिक फटका बसला. ठाणे शहराची वाटचाल क्षयरोग मुक्तीकडे सुरू झालेली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात राज्यातील महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचा 4था क्रमांक आलेला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आल्यानं रुग्णाचं वेळेत निदान करण्यात पालिकेला यश आलं. सध्या ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 135 वर पोहोचला असून धुलीकणाचं प्रमाण 152% गेलेलं आहे. गेल्या काही वर्षात अत्यंत वेगानं वाढत असलेल्या शहरीकरणामुळे ठाणेकर धुळीनं अक्षरशः घुसमटले असल्याची बाब पर्यावरण अहवालात उघडकीस आली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना ग्रामपंचायतीच्या कराच्या दुपटीपेक्षा कमी दरानं कर आकारणं अशक्य आहे. त्यामुळे समाविष्ट 32 गावांना कराच्या रकमेत दिलासा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. महाराष्ट्रातील SBC विद्यार्थ्यांना 2024-25 ची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यानुसार भारत सरकारतर्फे विद्यार्थ्यांना दरमहा 425 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या VJNT, OBC आणि SBC कल्याण विभागानं SBC विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. मुंबईतील सांताक्रूज, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बंधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी तरतूद करण्यात आली आहे. उंचीच्या निर्बंधामुळे जागेवर वापरात येणं शक्य नसल्यास तेवढ्या क्षेत्राचा TDR मालकाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणार आहे. 17 एकर भूखंडावरील 4053 झोपड्यांपैकी 2900 झोपड्या रिकाम्या करून त्यांचं पाडकाम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पूर्ण केलंय. एप्रिल अखेरपर्यंत हा भूखंड मोकळा केला जाणार आहे. यंदा राज्यासह देशात उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यानं महिला व बालविकास विभागाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उष्माघाताच्या प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शुल्कवाढ आवश्यक असल्याचा दावा करत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं केलाय. त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावाला प्रवासी फाउंडेशननं विरोध केलाय. ही शुल्कवाढ प्रवाशांना योग्य सुविधा मिळेपर्यंत लागू करू नये अशी मागणी संस्थेनं केली. राज्यात 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनांवर लावण्यात येणाऱ्या 6% कराचा निर्णय मागे घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 19 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील बहुतेक प्रकल्प हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिलायन्ससह 3 कंपन्यांकडून 28,877 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. यावेळी मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. मोठ्या संख्येनं वृक्षतोड हा मानवी हत्येपेक्षाही वाईट आहे. बेकायदेशीरित्या कापलेल्या प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपये दंड भरावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. खासगी जागेवरील झाडं कापण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीच्या आवश्यकता काढून टाकण्यात आली होती. तो आदेश सर्वोच्च न्यायालयानं हटवला. मुंबई महापालिकेनं गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरत असलेल्या 5 रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव आखलाय. मात्र या रुग्णालयांचं खासगीकरण होऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीसांनी दिला. मुंबई उष्णतेमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. 7 धरणात अवघा 37% पाणीसाठा उरल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता सतावू लागली आहे. मात्र पालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसून राखीव पाणी साठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट असलेल्या कुलाबा कॉजवेवरील 253 पैकी फक्त 83 फेरीवाले परवानाधारक आहेत. उर्वरित 170 फेरीवाल्यांना 2 दिवसात हटवा असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय. त्यानुसार अनधिकृत फेरीवाल्यांना त्यांची बांधकामं, साहित्य आणि वस्तू हटवण्यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी महापालिकेनं प्रस्तावित केलेला गारगाई प्रकल्प वन आणि वन्यजीव विभागाची परवानगी न मिळाल्यानं सध्या रखडलाय. त्यामुळे महापालिका आणि वन विभागानं एकत्र येऊन या प्रकल्प पूर्तीमध्ये येणाऱ्या समस्या कालबद्ध उपाययोजना करून सोडवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. देहू रोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील जामा मस्जिद इथे मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन समाज बांधव देखील सहभागी झाले होते. दौंडमधील मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित केलेत. आधीच पाण्याचा तुटवडा, त्यात अनधिकृत नळांमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागल्यानं पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही कल्याण आणि भांडूप परिमंडळातील तब्बल 258 कोटींच्या थकीत वीज बिल वसुलीचं आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. वीज बिल वेळेत न भरल्यास पालिकेनं वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. महापालिकेच्या शिक्षण विभागानं सीबीएसई, आयसीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महापालिका शाळांसाठी कामगिरी आणि वेतन आधारित शिक्षकांचं समायोजनाचे आदेश जारी केलेत. बदली झालेल्यांमध्ये 63 शिक्षक, 2 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. मात्र या धोरणांमुळे सीबीएसई किंवा तत्सम पॅटर्न नसलेल्या 1108 शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात कागदपत्रांअभावी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. वर्षभरात 15,000 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यात 9,204 अवजड मालवाहू वाहनं आहेत आणि यातून आरटीओनं 13 लाखांचा दंड वसूल केला. पश्चिम रेल्वेच्या रेल मदत यंत्रणेद्वारे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींमध्ये 10 महिन्यात सुमारे 40% घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल 2024मध्ये या यंत्रणेमध्ये प्रतिदिन 10 लाख प्रवाशांमागे सरासरी 219 तक्रारी नोंदल्या गेल्या असून यावर्षी फेब्रुवारीमध्ये हाच आकडा 141वर आला.
पनवेल महापालिकेनं भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. झिरो रेबीज निर्मूलनाचा भाग म्हणून आजपर्यंत 2432 भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्यात आलं. रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं शासनानं अनिवार्य केलंय. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं. सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं देण्याचा तसंच घरांच्या किमती आधी ठरल्याप्रमाणे स्थिर ठेवण्याचा निर्णय न घेतल्यास कामगार कुटुंबासह लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करतील असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीनं दिलाय. सरकारनं योग्य भूमिका घेऊन गिरणी कामगारांना न्याय द्यावा. पात्र असलेल्या एकही गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवू नये अशी मागणी समितीनं केली आहे. नवी मुंबई शहरात अनधिकृत नळ जोडणी शोध मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत घणसोली विभाग कार्यक्षेत्रात पाणीपट्टी पोटी थकबाकी असलेल्या 450 ग्राहकांचा शोध घेऊन पाणी पुरवठा खंडित केला असून पाणी बिल थकवणाऱ्या 1700 ग्राहकांना घरपोच नोटिसा बजावल्या. ठाणे बोरिवली बोगद्यासाठी सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन मुंबईत जून महिन्यात दाखल होणार आहे. ही मशीन 2500 टन वजनाची असून 150 ट्रकदार ते मुंबईमध्ये आणले जाणार आहे. या यंत्रामध्ये 13.2 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता असून भारतात वापरलं जाणारं हे सर्वात मोठं मशीन आहे. महाड पोलीस उपविभागीय कार्यालयानं किल्ले रायगडाची हुबेहूब प्रतिकृती बनवली आहे. सध्या रायगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अशावेळी पोलिसांना बंदोबस्तासाठी योग्य नियोजन करण्यासाठी मदत व्हावी यासाठी पोलिसांनी या प्रतिकृतीचा वापर केला आहे. संगमेश्वर तालुक्यात कांदळवनाची बेसुमार तोड करण्यात आली आहे. मात्र वन खात्याचं खरं तर याकडे दुर्लक्ष झाल्यानं वनप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. बेकायदेशीर कांदळवनाची तोड करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा वनप्रेमींनी दिला. स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती पुणे पोलिसांनी गृह खात्याकडे केली आहे. श्रीगोंद्यामध्ये एका संस्थेच्या 7-12 उतार्यावरून नाव कमी करून खासगी व्यक्तींच्या नावे मालकी हक्काचे आदेश दिल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित करण्यात आलेला आहे. राज्याचे अप्पर सचिव प्रवीण पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. बीडच्या आंबेजोगाई कळंब महामार्गावरील शिवारात पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 2 वीट भट्टी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवलं जात होतं. याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या मदतीनं हॉटेल बंद करण्यात आलं. मात्र याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांअभावी विकास निधी तसाच पडून राहणार असल्याची माहिती आहे. पालकमंत्री पदाअभावी जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावताना जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. येवल्याच्या आझाद चौकात असलेल्या दुकानात जुगारचा अड्डा चालवण्यासाठी एकानं वेगळी शक्कल लढवली. दुकानाच्या बाहेर पूजा फॅशनचा बोर्ड लावला आणि आतमध्ये जुगाराचा अड्डा सुरू केला होता. पोलिसांना या अड्ड्याची माहिती मिळताच त्यांनी छापा मारून 5 जुगाऱ्यांना अटक करून रोख रक्कम जप्त केली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे छप्पर आणि दरवाजे तुटल्यात. दुरुस्तीची गरज असलेल्या 704 शाळांपैकी केवळ 149 शाळांनाच निधी मिळालाय. मात्र उर्वरित 555 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका 2025-26 या आर्थिक वर्षाचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर करणार आहे. 1100 कोटींच्या कर्जाचाही यात समावेश असेल. त्यामुळे विकास कामांना फारसा वाव मिळणार नाही. उद्यान आणि अग्निशमन विभागांसाठी भरीव तरतूद असू शकते. तर नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 822 आणि ड्रेनेज योजनेसाठी 266 कोटींचं कर्ज घ्यावं लागणार आहे. उरण तालुक्यातील 2.25 लाख लोकसंख्येच्या 26 ग्रामपंचायतींना पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या रानसई धरणाची पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. 30 जूनपर्यंतच पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात असल्यानं उरण तालुक्यातील नागरिकांना आता आठवड्यातील 2 दिवस पाणी कपातीबरोबरच पाणी टंचाईला सामोरं जाण्याची पाळी येऊन ठेपणार आहे. 10वी-12वीच्या परीक्षांनंतर मुरुडमध्ये पर्यटकांची संख्या वाढेल अशी आशा होती. ती आता फोल ठरली आहे. वाढत्या उन्हामुळे समुद्रकिनाऱ्यांवर शुकशुकाट आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून मुरुडकडे पर्यटक फिरकलेच नाहीयेत. परीक्षा आटपल्यानंतर शहर गजबजण्याची शक्यता होती, पण पर्यटकांअभावी व्यावसायिकांची चिंता वाढली.
तुळजापुरातील शिक्षक कुटुंबातील एका विवाहित मुलीसह तिच्या आईनं एकाच दोरीला गळफास घेत आत्महत्या केली आहे। घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात मुलीचं शिक्षण थांबवून शेतकरी तरुणासोबत विवाह लावून दिल्याची खंत व्यक्त केल्याची माहिती तुळजापूर पोलिसांनी दिली आहे। धाराशिवमध्ये कावळ्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय। कळंब शहरासह दहिवळ परिसरात कावळे मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं। यामुळे परिसरात खळबळ उडाली। दरम्यान पशुसंवर्धन विभागानं कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे। गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी 67 लाख ई चलन जारी करत 545 कोटींचा दंड ठोठावलाय। यापैकी 163 कोटींचा दंड वसूल करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं, मात्र त्याच्या दुप्पट म्हणजेच 382 कोटींचा दंड थकीत आहे। पुण्यात महावितरणाकडून तब्बल 25,000 ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। ग्राहकांनी थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडळामध्ये गेल्या 24 दिवसात 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। पुण्यात रोजगार आणि मोफत आरोग्य सेवांच्या मागण्यांसाठी मेट्रो स्थानकाच्या जवळील रुळावर आंदोलन करणाऱ्या 9 महिलांना सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.L. टिकले यांनी महिलांना 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर अटी शर्तींवर जामीन मंजूर केला। पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या अतिक्रमणांवरील कारवाई 3ऱ्या टप्प्यात सुरू झाली आहे। आतापर्यंत 4,25,000 अतिक्रमण हटवण्यात आली। संभाजीनगर शहरात सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 3 दिवसात 2 महिला आणि 3 पुरुषांना चोरट्यांनी लक्ष्य केलं। या घटनांमध्ये 2 मोबाईल आणि 2 सोनसाखळ्या लंपास करण्यात आल्या। बीड जिल्ह्यामध्ये शेकडो बांगलादेशी वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याच मुद्द्यावर भाजप नेते किरीट सोमय्या बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। चिपळूण नगर परिषदेनं धडक कार्यवाही चालू केली आहे। मालमत्ता कर थकीत धारकांच्या सदनिका आणि व्यावसायिक गाळे सील करण्याचं काम चालू असून मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम सुरू केली आहे। सध्या बाजारात येत असलेल्या कांद्याला मिळत असलेला दर पुरेसा नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होते। पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये 26 मार्च रोजी कांद्याचे दर हे 12 रुपयांपासून 18 रुपयांपर्यंत होते। मागच्या 2 दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं। फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक बाजारात होऊ लागली आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पादन आणि आवक कमी असल्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे दर वाढलेलेच असतील अशी भावना यार्डातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 11,080 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,824 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाला सर्वसाधारण दर हा 2,859 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात बन्सी, हायब्रिड, लोकल, शरबती या जातीच्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात झाली। श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील नवयुग बोगद्यात बस उलटली। या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून त्यांना GMC रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बायोपिकचा फर्स्ट लुक समोर आलाय। सम्राट सिनेमॅटिक्सनं अजया द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी याचा फर्स्ट लुक रिलीज केलेला आहे। यूपीच्या उन्नावमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली आहे। प्रेयसीच्या नातेवाईकांनी या तरुणाला मारहाण केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। छत्तीसगडमधील खैरागडमध्ये भर दिवसा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। 2 हल्लेखोरांनी या कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला असून यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाला। यूपीच्या झाशीमध्ये दुकान मालकांमध्ये राडा झाला। ग्राहकांना आपल्या दुकानात बोलावण्यावरून झालेला वाद टोकाला पोहोचला आणि त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली।
गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं अखेर पहिला विजय नोंदवलाय. राजस्थानच्या संघानं दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डिकॉकनं नाबाद 97 धावांची खेळी केली. त्यानं जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार मारत संघाचा पहिला विजय निश्चित केला. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त गावी तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं तयारी सुरू केली आहे. महामंडळानं राज्यात ज्यादा 764 बसद्वारे दिवसाला 521 ज्यादा फेऱ्यांचं नियोजन केलं. एसटीमध्ये भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात प्रशासन हतबल ठरल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन प्रवासी संख्येत 3 लाखांनी घट झाली आहे. पुणे महापालिका डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी ठेकेदारामार्फत करत आहेत आणि त्यातच महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानं एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि PWDला देखील विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कापूर बावडी जंक्शन परिसरात सुरू आहे. या कामासाठी येथील हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला उड्डाणपूल बंद करण्यात आलाय. मेट्रोच्या कामासाठी किमान महिनाभर येथील उड्डाणपूल बंद राहणार आहे. पुणे शहरातील वाहतुकीची गती वाढवण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वाहन क्षमता वाढवण्याला प्राधान्य देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. तसंच रस्त्यांचा पूर्णतः वापर वाहतुकीसाठीच व्हावा या दृष्टीनं देखील नियोजनाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवले जात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यासाठी आता गृहप्रकल्पातील STP प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण तयार केलं जाणार आहे. तसंच सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाही यावर देखील ऑनलाईन पद्धतीनं लक्ष ठेवलं जाणार आहे. पुणे शहरात CCTV कॅमेऱ्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी 500 किलोमीटर लांबीच्या केबल्स शहरात टाकण्यात येणार आहेत. यातील 230 किलोमीटर लांबीच्या अंतरात एकाच वेळी खोदाई होणार आहे. पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा 2024-25 आयोजित केली होती. यामध्ये पुणे महापालिकेच्या IWMS प्रणालीला द्वितीय क्रमांकाचं 6 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं.